स्टोरेज पण आहे घाटाबद्दल। ये भाई जरा बघ ना साईडला घाटचं उतरलो ना की हे बघा आईच्या पॉईंट इथे मी डेली थांबतो। हे असं होतं ते बघा समोर स्वप्न लग रे मुंबई। नमस्कार मंडळी, सुप्रभात, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ फ्रॉम कोकण। सो आजचा आपला लास्टचा दिवस आहे। आज आपण जाणार आहे मुंबईला। उठलो सकाळी, देवाची पूजा वगैरे करून घेतली, आता सर्व झाले, सर्व आवरून घेतो। आता पटापट बॅग वगैरे भरायचे। बॅग वगैरे भरून झाले की आपण निघणार आहे मुंबईला जायला। आपली सुट्टी आता संपलेली आहे, मस्त तिकडून सूर्यास्त झालेला आहे। जवळजवळ टाईम झाला, आता 9 वाजले सकाळचे। एक 10 वाजेपर्यंत आपण मुंबईला निघणार आहे। तर चला मी जातो आता घरी। आतमध्ये देवाची पूजा वगैरे करून झाले ते बघतच असाल, आणि आवरून घेतो, सर्व बॅगा वगैरे भरून घेतो, नाश्ता करून घेऊया आणि आपण सरळ मुंबईला जायला निघूया। सुट्टी संपली, 3 दिवस होतो, बरं वाटलं। 1 दिवस आलो, कालचा दिवस घरी थांबलो, आज सकाळी देव वगैरे पूजला, 2 दिवस देव पूजला। तो बरं वाटतं घरच्या देवाची सेवा वगैरे करताना, पूजताना वगैरे। सो सर्व पूजन वगैरे झालेलं आहे। आता वेनम बाबा तिकडे रेडी आहे, त्याला पुसून वगैरे ठेवली आहे। सो आता फक्त बॅग भरायचे, तयारी करायची आणि आपल्याला निघायचं आहे। सो मित्रांनो चला निघतो आता, जातो सर्वांना भेटायला। बटर आला इकडे, ॲक्च्युली सर्वांना भेटून आलं, बटरला भेटायचं बाकी होतं। सो बटर इकडे शेतात काम करतोय, हे बघा दाढ साकळतोय बटर, ह्याला दाढ साकळणं म्हणतात। दाढ फोडतोय सॉरी, एक कवळ टाकलंय शेण लावून, आता शेण वगैरे लावून ह्याला शेण लावून झालाय पहिला, नंतर दाढ फोडले, नंतर हे गवत अंतराचं व त्याच्यावर पातेरी अंतरायची, नंतर मग गवत लावून टाकायचं। अच्छा, मग लावून टाकणार आणि काय जमीन सुपीक होते काहीतरी, तर ह्याच्यात पेरणी करतात आणि मग ह्याच्यात रोपं उगवली भाताची, मग इथून काढून ही चोडण्यामध्ये अंतरतात, नांग चोडण्यामध्ये लावतात। तर अशा पद्धतीने पूर्ण शेतीची प्रोसेस आहे। सो बटरला आपलं त्याचं काम करू द्या, आपण निघूया, सर्वांना बाय बाय बोलू। चल बाय, काळजी घे, ठीक आहे। म्हणजे शेतीचे कामं करायला किती मेहनत आहे बघा, भात पिकवायला। आत्ता म्हणजे एवढं आपल्यासाठी एवढं ऊन आहे, पण ह्यांच्यासाठी काय नाही, शेती करायचीच आहे। सो आता करणार, मेहनत घेणार, तर पुढे त्यांचं पीक येणार, मग ते वर्षभर चालणार। सो सॅल्यूट आहे यार, आपण ऊन करतो, बट तो बघा तो त्याच्या उन्हामध्ये, एवढ्या उन्हामध्ये काम करतो। आता दुपारपर्यंत काम करेल, जेवेल आणि परत संध्याकाळी कामाला जाईल, त्यामध्ये काम करेल। सो यार सॅल्यूट यांच्यासाठी। सो चला आता भेटलो, सर्वांना भेटून झालं आहे। आता डायरेक्ट गाडीवरती बसूया, गेअर अप होतो, गाडीवरती बसतो। हे आमच्या म्हातारीकडे वरती बसले। उभी पूजा कुठल्या ह्याला पहिले पाहिजे कचरा, पाणी, आंघोळ, देवपूजा आणि मग पोटपूजा। सो असं काहीसं गणित आहे जे वर्षानुवर्ष चालू आहे। तर चला आता मी डायरेक्ट तुम्हाला भेटतो गेअर अप होऊन आपल्या गाडीवरती, ठीक आहे। चला बाय बाय, सांगतो या, चला बाय बाय। आणि बघ हो चला, हां काळजी घ्या, हो 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 चला, चल काळजी घे, हां फोन करतो, जा रे जाऊन बस, मी हे करतो, कॉल करतो। चला घ्या काळजी घ्या, हो 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 चला, चल चला, हो हो चलो, चला आणू, हो आगे चल, चला चला, सर्वांना बाय बाय वगैरे बोलून झालं, देवाचं नाव घेऊ, चल देवाचं नाव घेऊ आणि आपली राईड सुरू करूया। सांभाळ जा भगवंता पांडुरंगा, सुखरूप जाऊ दे, सुखरूप येऊ देत, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हर हर महादेव। आता वाजले 10:30, परवा मुंबईवरून निघालो ते आपण 10 वाजता निघालो, आता इकडून चाललो 10:30 वाजलेत। सामान वगैरे सर्व सेट आहे, मी पण सेट आहे। आता मला गरमीबद्दल शंकाच नाही आहे काही, कारण ते बटरला वगैरे काम करताना बघून शेतामध्ये कंप्लीट करणं यार गरमीबद्दल मॅटरच नाही करत आहे। तो बिचारा एवढं ह्याच्यात काम करतो आहे आणि इथं गाडीवरून चाललो आहे। सांभाळ जा बघून पांडुरंगा, सुखरूप आणलं तसं सुखरूप घेऊन जावं आम्हाला आणि आपल्या पूर्ण परिवाराला, आपल्या यूट्यूब फॅमिलीला, संपूर्ण परिवाराला सुखाने सांभाळ करा जावं पांडुरंगा। चला आजच्या प्रवासाची सुरुवात करूया। आपला बस स्टॉप। सर नानाला भेटूया, गाडी अजून आली नाही आहे, सर नाना थांबला इथं। चल काके,
या गाडीतून आली ना. चल काळजी घे हां. चला हो चल. चला नानाच भेटायचा बाकी होता. नाना भेटला. काकी तिकडे. चल काय काळजी घे हां. हो हो चल जा व्यवस्थित हां. बघा हे आपलं कासे, ते आपलं तिकडे कावळा. मध्ये ही नदी आहे. नदीच्या या साईडला इकडे कासे, त्या साईडला कावळा. आपण राहतो कावळ्यामध्ये. सो हे काशीकरांचं मंदिर, वाघजाई देवीचं मंदिर आहे आपलं. तिकडे विठ्ठल रुक्माईचं मंदिर ते बघा तिथं समोर दिसतंय. पलीकडे तिकडे धरण. आणि नानी तिथं बसले. नानीने मला सांगितलं की हॉर्न मारत जायला. सो हॉर्न मारूया तिच्यासाठी. ते आपल्याला बघेल तिथून घराजवळून. सो ती बोलले की त्यावरती आलास की त्या हॉर्न मार, बघन तुला. चला आय होप तिने बघितलं असेल आपल्याला. संभाळ द्या बघा पांडुरंग. शुक्रवार शुक्रवार जेव्हा. चला की जेव्हा पण तुम्ही कोकणात गाडी चालवता ना, अशा आतमधल्या रस्त्यांना गावागावामध्ये, त्या टायमाला ट्राय करा की जेवढी गाडी रस्त्याच्या एका साईडने जाईल ना तेवढी बेटर आहे. हे बघा रस्ते एका साईडने गाडी चालवा. अशी मधोमध रस्ता खाली आहे म्हणून कशीही गाडी चालवायच्या भानगडीत पडू नका. कारण की एकतर ना इकडे रस्ते छोटे आहेत आणि मेन म्हणजे ना वळणावळणाचे रस्ते आहेत पूर्ण. तर समोरून कोणती गाडी कधी यायला माहिती नाही पडणार. त्यात रस्ता एवढा छोटा आहे ना की तुम्हाला माहिती आहे जर काही तर दोन मोठ्या एसट्या समोरासमोर आल्या किंवा एक एस टी किंवा एक कार आली तर आहे ना एकाला रस्त्याच्या खाली उतरावं लागतं. थोडी इकडे जागा रस्त्या साईडला आणि त्याच्यावरती उतरावं लागतं. सो जरा जपून गाडी चालवा. बरीच जण इकडे येतात रस्ता खाली असल्यावर सपासप गाडी मारायला बघतात. सो तसं करू नका. भले रस्ता खाली असू द्या पण गाडी सावकाशच चालवा आणि एका साईडने चालवा. कारण की बऱ्याच ठिकाणी रस्ते छोटे आहेत, काही ठिकाणी मोठे मोठे रस्ते आहेत, बट अदर रस्ते छोटे आहेत आणि एकदम वळणावळणाचे रस्ते, डोंगरदऱ्यातून रस्ते जातात आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला बॅरिकेड्स वगैरे असं काही नाही आहे. जर का थोडं का झालं तर तुमची गाडी डायरेक्ट खाली दरीमध्ये किंवा तर शेतबीत असेल त्याच्यामध्ये खाली डायरेक्ट कोसळणार, तर तुम्हाला जखम इजा होणार. कार वगैरे असेल तरी पण सावकाशच चालवा. बाईक वगैरे त्या टर्निंग बिनिंगच्या कॉर्नरिंगच्या वगैरे भानगडीत काहीही पडू नका. रस्त्याच्या एका साईडने आपलं निवांत आणि शांतपणे निघा. ठीक आहे. तर आता खेड इथून झाले जवळजवळ 23 किलोमीटर खेड बाकी आहे. आताचं 5 किलोमीटर आपलं क्रॉस झालं आहे. पोरं बघा शाळेतनं सुटल्यात, बॉटल पिचकवत चाललं आहे. ती एसटीच्या मला अजून पण नाही दिसले. सो मी ऑलरेडी माझ्या माइंडमध्ये, कारण एसटी तर हे लोकांना हॉर्न बिन मारत नाहीत की टर्न ब्लाइंड टर्न आहे तर हॉर्न बिन मारावं, तसलं काय नाही. सुपसुप करत येतात, माहिती पण पडत नाही आवाजावरून की एसटी येते समोरून, काय डायरेक्ट अशा डोळ्यासमोर येते समोर. हे असा मोठा घोडा समोर उभा राहतोय काहीतरीच, त्याच्यामुळे सर्वात जास्त भीती वाटते. आणि ते टर्निंगला वगैरे असताना गेलं बाचकायला होतं. त्याच्यामुळे आपलं अवेअर राहिलेलं बरं. एका साईडने आपल्या रस्त्याच्या जावं बाई, तो आला तरी आपल्याला साईड देता येते, आपल्या साईडने ते लोक आपले निघून जातात. आणि एस टीवाले तर काय विचारू नका भाई, पायलट आहेत ते, महाराष्ट्राचे शान आहे ते पूर्णपणे. पायलट आहेत पायलट. हे आपण आलो आपल्या धामणन फाट्यावर. इकडे वरती आपलं घर. मी लास्ट ब्लॉकमध्ये पण सांगितलं, राईट मारलं तर तुम्ही जाणार शिरगाव खोपी आणि इकडे लेफ्ट मारलं तर तुम्ही जाणार बघा लेफ्टला 9 किलोमीटर शिरगाव आहे, राईटला इकडे खेड, लेफ्टला इकडे खेड, इकडे पूर्ण बाजार भरतो. सो आपण घेऊया लेफ्ट. राईट गेला आपला शिरगावमध्ये आणि हे आपलं आलं लेफ्ट आहे. आता हे सर्व खोपी लागलं, खोपी गाव. पोरं सुटले शाळेतून. हा ब्रिज गेलाय खोपी गावात आणि इकडून खाली रघुवीर घाट चालू होतो. सो रघुवीर घाट पण आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे. आपण इथं राहतो पण मी बरेच वर्ष मी रघुवीर घाटामध्ये गेलोच नाही आहे. तो पण घाट आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे. एक मार्केट आलं खोपीचं, एक मोठं मार्केट आहे बघायला गेलं तर. डॉक्टर वगैरे सर्व फॅसिलिटी सर्व अवेलेबल आहे तिकडे. आणि यार इथून आता सावकाश जावं लागणार आहे कारण पूर्ण रस्त्याचं काम झालेलं आहे. रस्त्यावरती पूर्ण खडी आहे. नजर गुल तो डॅश गुल वो वाला शॉर्ट आहे इधर, तो थोडा संभाल के चलना पडेगा. चलो मित्रांनो, हे बघा एस टी अजून इथे. बाप रे बाप, 10चा टायमिंग आहे हिचा. खेड कुंभाड आपल्याकडे सापडली जाते, वेगळी एस टी आहे. हे कुंभाडात जाणारी आहे, काय माहिती आपल्याकडे ते नाही जात.
ठीक आहे, एस टीचं दर्शन तर झालं आपल्याला. एस टी दर्शन तर हो गया. अरे वा, दुसरी एस टी समोरून, एक नंबर. हो, हायवेला एस टी बघणं वेगळं, इथे एस टी बघणं वेगळं. ही खेड शिरगाव, मगाशी दाखवलं शिरगाव तुम्हाला, ही तिकडे जाणारी एस टी आहे. 2 एस टी अजूनपर्यंत बघायला भेटल्या आतमध्ये. हायवेला ज्या बघायला भेटतात त्या तर आहेतच, पण ह्या बघा आपल्या गावच्या एस ट्या. बाई एक टाईम मला अजून आठवत आहे चांगल्यापणी. एक टाईम असा होता की आम्ही लोक ड्रायव्हरच्या बाजूला बसून जायचो त्या टप्पावरती. तिथं गिअरबॉक्स असतो ना तिथं, तो पुरा गरम त्याच्यावरती बसवायचो. फुल पॅकेज जायचा गौरीच्या ह्याच्यामध्ये, मेच्या टायमामध्ये. मला अजून चांगलं आठवतं. आणि शाळेतली पोरं बिरं खचाखच भरलेली त्या कॅबिनमध्ये बसलेली असायची. आणि एसट्या पण एवढ्या भारी असायच्या ना की चावी नसायची त्यांना स्टार्ट करायला. त्या ड्रायव्हर काय करायचे, तार जॉईन करायचे, म्हणजे 2 वायरी काढायचे, वायर जॉईन करायचे, स्पार्क द्यायचे, घाली चालू गाडी एस टी. आणि भाई एस टी चालली, स्टॉपला गेली, एस टी बंद पडली. म्हणजे असं होतं, दरवाजे नाही, काय नाही. पहिले आमच्याकडे अशी अवस्था होती. आता बऱ्यापैकी एसट्या वगैरे चांगल्या यायला लागल्या आहेत, रस्ते वगैरे चांगले झालेत. नाही तर पहिला रस्ता, बाप रे, जो माणूस आजारी असेल ना, जो त्या रस्त्याने अजून आजारी पडेल, अशी अवस्था होती. मला अजूनही चांगलं आठवते ते दिवस. त्या टायमाच्या आणि आताच्या गावामध्ये भरपूर फरक झालेला, भरपूर. तेव्हा आम्ही यायचो गावामध्ये, जवळजवळ पूर्ण वाडी पॅक असायची आम्हाला. मुंबई पुण्यावरून म्हणजे आम्ही जो झाडून जायचो गावाला एप्रिल मे मध्ये. आता कोण यायला मागत नाही. आता जे ती पोरा म्हणजे माझ्या वयाचे सर्व आता कामाला जायला लागले, कामधंदे वगैरे चालू आहेत. तर सर्वजण आता शिमगा, गणपती ह्या टायमाला, सप्ताह, ह्या 3 टायमामध्ये जास्त जण गावी भेटतात. अदरवाईज असंच आपलं आधीमध्ये ज्याचं काम असेल तर आपलं जातो येतो, नाहीतर नाही. पण बाई ती मजा वेगळी होती, ती दिवस वेगळे होते. पिंट्या आठवतात का तुला मी काय बोलतोय ते? तर पिंट्या आमचा 12वीपर्यंत पिंट्याने गावीच केले. बटर लहान होता, लय मजा यायची. सर्व बहिणी वगैरे, आता सर्व बहिणींची लग्न झाली, जो तर जिकडे तिकडे गेला. गणपतीला कोण गौरीला उशी भरायला येतात किंवा देवाच्या पालखीला येतात, पाया पडतात, तेव्हाच आपलं कोणतरी भेटतं, बहिणी वगैरे भेटतात वाडीतल्या, नाहीतर कोण नाही. आता सर्व बहीण भावंड जो होता जिकडे तिकडे गेला. पण बाई ती मजा होती. आम्ही एकत्र खेळायचो, काय विचारू नका. म्हणजे ते बेल्टी स्टॉप, लंगडी, अंधी कोशिंबीर, संध्याकाळचं क्रिकेट, बाय त्या क्रिकेटच्या मॅची. म्हणजे पैसे नसायचे खेळायला, पण काजूवरची मॅची खेळायचो. बाय 50 काजू, 100 काजू. म्हणजे हे मजा होती, ही आमची लाईफ होती त्या टायमाची. म्हणजे 2 सुट्टी पडली की आम्ही लोक गावाला. आम्हाला माहीतच नाही मुंबईमध्ये काय असायचं. एप्रिल मे महिना सुट्टी पडली की आम्ही लोक सर्व गावी निघून यायचो. काय इकडे मुंबईवरून येताना बॅट वगैरे सर्व घेऊन यायच्या सोबत. ते काय भेटेल ते सर्व घेऊन यायचं. पत्ते मग हळूहळू मोठं झालं, पत्ते वगैरे खेळायला लागलो. तर बेल्टी स्टॉप भाई एक नंबर मजा यायची खेळायला. तुमच्याकडे काय बोलतात मला माहिती नाही. ते लगोरी वगैरे ते सर्व, त्याची मजा वेगळी होती भाई. ते सर्व खेळायचे आम्ही त्या टायमाला. आणि आंबे वगैरे, आंबे, फणस, काजू, करवंद. म्हणजे एकेकाच्या घरावरती ना, कौलावरती बघितले ना, ही सूप, या सुपामध्ये पूर्ण अशी करवंद सुकवलेली, मीठ लावून, गरे सुकवलेले, आमसुलं, आंब्याची साठं. म्हणजे विचारू ना, माझी आजी, नानी त्या टायमाला पूर्ण आम्हाला भरून द्यायचे. म्हणजे आम्ही आलो ना की भाई जाताना आमच्याकडे हे आंब्याची साठं असली, घड्या मारलेल्या चपातीसारखी अशी साठं असायची. 2 मोठ्या पिशव्या फणसाचे गरे, करवंद, आवले, त्याच्यानंतर कोकम, सुकवलेली कोकम. अरे विचारू नका, ती मजा होती एकदम. फुल मजा यायची. दूध बीत घरी मारण्याचं हवं तसं. शिकार बिकार म्हणजे नाना होते तेव्हा शिकार करायचे. अरे एक नंबर मजा होती यार. कोण्या गोष्टींना रिलेट करत असेल ना मित्रांनो, मी जे सांगतोय कोणाला हे सर्व गोष्टी मी सांगून कोणाला त्यांचं गेलेले दिवस आठवत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्ही काय करत होता शाळेच्या सुट्टी पडल्याच्यानंतर गावी जाऊन. आम्हाला ते कमेंट बॉक्स नक्की कळवा. भाई आमचे तेव्हा ना ग्रुप असायचे भाई, हे ह्या ग्रुपमध्ये तो त्या ग्रुपमध्ये. भाई फुल क्रिकेटचं मॅची वगैरे, धपाधपी, आबाधुबी, लंगडी बिंगडी, जाम मजा करायचो. मार्केटला जाणं, अरे वेगळाच फन होता. ती लाईफच वेगळी होती रे. आणि आता ती लाईफ रेअरली बघायला भेटते. आम्ही गणपतीला गावी आलो की आम्ही ट्राय करतो लहान व्हायचं, की चल आपण लहान होऊन परत ते लहानपणीचे दिवस आठवू. प्रयत्न करतो, पण तेवढं यश प्रयत्न न भेटत नाही. थोडंफार ठीक आहे कुठेतरी. नाहीतर मग आता ते दिवस गेले त्या फक्त आता आठवणी आहेत ज्या आता ह्या अशा प्रवासामध्ये मी तुमच्याशी शेअर करतोय. आणि मी पण त्या आठवणी आठवून थोडा भावूक झालोय बिकॉज ऑफ ते लाईफ जगलेलो आहे. आताच्या पोरांना ती लाईफ मला नाही वाटत आहे की त्यांना एवढी ह्या लाईफची आयडिया असेल म्हणून. कारण बघा आता बघा आमच्या वाडीमध्ये पोरांना सुट्ट्या मोस्टली बहुतेक पेपर वगैरे झालेत, पण कोण नाही पोरं आलेत. नाही तर आत्तापर्यंत एप्रिलची 15 तारीख घेऊन आलं चांगलं वाटतं. 13-14 तारीख
तारखेपर्यंत पेपर संपायचे एप्रिलच्या नंतर सर्व धडाधड गावाला. कोण नाही यार इकडे. सो मित्रांनो, आता सांगतो की बाई तुमची पोरं बिरं मोठी झाली असतील, कोण वयस्कर मंडळी ब्लॉग बघत असेल तर तुमच्या पोरा बाळांना गावची सवय लावा, गावची आवड लावा, त्यांना दाखवा की बाबा गाव काय आहे तुमचं. आजकाल काय ना, पोरं बाळं गाव म्हटलं की पोरांना अरे यारशी माती चिखल हे ते पोरं अशी बोलतात. आत्ताची पोरं अशी बोलतात. भाई नाही, ही माती आहे ना, हीच माती खरी माती आहे. ह्या मातीशी जोडून राहावा, ह्या मातीपासून लांब जाऊ नका. या मातीची किंमत आहे ना मोजता येणार नाही अशी माती आहे इथली. या मातीत आहे ना, या बघा तुमचं गाव, अनुभवा तुमचं गाव कसं आहे, येऊन राहावा गावाला, गावची लाईफ एन्जॉय करा. आम्ही देखील आहे, आमच्या पुढची पिढी करेल नाही करेल नो आयडिया यार, पण सवय लावणं आपलं कर्तव्य. आपलं घर, आपलं गाव, आपली परंपरा, आपल्या रूढी आपण आपल्या पोरांना दाखवणार तर कोण दाखवणार यार. उद्या काय बाई ते पण मग अरे यार असं तसं. सो रिटायरमेंट नंतर गावी येऊ नका. रिटायरमेंट तुम्ही काम करताय त्या टायमाला पोरांना पण सवय लावा गावी यायची. पोरांना पण आपलं गाव समजू द्या, लहानपणापासून सवय लावा, जेणेकरून त्यांना पण ते गावची ओढ लागेल, त्यांनाही समजेल गाव म्हणजे नक्की काय असतं ते. सो ही सर्वांना कळकळीची विनंती आहे. ठीक आहे, तर चला आता खेळ येईल थोड्याच वेळामध्ये, एक हार्डली 7-8 किलोमीटर आणि डायरेक्ट तुम्हाला खेळला जाऊन भेटतो आता. सो मित्रांनो बघा, आपण आलो आपला मुंबई गोवा हायवेला, पडलो बाहेर, घेतलं इथून राईट मुंबईसाठी. लेफ्ट मारला की सरळ चिपळून गोवा आपण घेऊया राईट. आणि हे आपलं खेड स्टेशन. पब्लिक कुठली तरी गाडी आत्ताच येऊन गेले. सो बघा हे असं काहीच आहे पूर्ण खेड स्टेशन. चला, कोणती तरी गाडी आले, सो माणसं आलेत त्याने. आता आपण आलं भरणा नाक्यावर मित्रांनो. ह्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू. तर इथे कुठेतरी थांबूया, पाणी वगैरे घेऊया आणि आपण प्रवास पुढे कंटिन्यू करूया. चला, तो पाणी बॉटल दे ना. तर मित्रांनो आता लागलो हायवेला. महाड इथून 43 किलोमीटर्स. सो मित्रांनो आता आपण आलो कशेडी घाटामध्ये. आपल्याला तिकडून सरळ जायला अलाउड नाही आहे. मुंबईकडे जाताना कशेडी घाटातूनच जावं लागतं. तर जोपर्यंत घाट चालू आहे, टर्नचं काम होत नाही तोपर्यंत घाटाचा आनंद घेऊया, घाटाचा मजा घेऊया. कशेडी घाट आपला खूप फेमस आहे. बरंच मला इथं ना एक ड्रायव्हर काय भेटलेले, ते आय थिंक बाहेरचे होते. ते मला बोलते की यार तुमच्याकडे जाताना घाट लागतो, मोठा घाट आहे. मी एकदम भाडे घेऊन गेलो. म्हटलं काका कशेडी घाट केले. हां, सो आपला घाट हा खूप फेमस आहे. फॉरेस्ट पण आहेत घाटाबद्दल. ये भाई जरा बघ ना साईडला. तो आपला घाट खूप फेमस आहे. तो या घाटामध्ये गाडी चालवायला हलगर्जीपणा करून चालत नाही, एकदम कॉन्सन्ट्रेट करून गाडी चालवावी लागते. सो मित्रांनो, मी आता थांबलो एका कामासाठी घाटामध्ये. घाट चढून आलो खाली, आता उतरतोय घाट जस्ट उतरलो ना की हे बघा हा इथे पॉईंट, इथे मी डेली थांबतो. हे बघा काढलेलं वाचा व्यवस्थित, प्रतापगड दर्शन. सो मित्रांनो हा पॉईंट आहे आणि इथून आहे ना समोर, ह्या समोरच्या डोंगरामध्ये इथे प्रतापगडाचं दर्शन होतं. इथे कुठेतरी समोर त्या डोंगरामध्ये तिथे प्रतापगड आहे. वातावरण एवढं क्लिअर नाही आहे, बट बऱ्यापैकी तिथे समोर दिसतंय कुठेतरी. त्या समोर डोंगरात प्रतापगड आहे. सो मी दरवर्षी जेव्हा पण येतो ना, दर टायमाला मी ते थांबतो, 2 मिनिटं तर उभा राहतो. प्रतापगड दिसतोय का ते ट्राय करतो बघायला. आणि तिथे समोर डोंगरामध्ये थोडंफार व्ह्यू क्लिअर असेल ना तर थोडंफार दिसून येतं. सो इथे थांबतो, इथे 2 मिनिटं बरं वाटतं इथं थांबल्यावरती. आणि मग इथून परत आता प्रवास पुढे कंटिन्यू करूया. ठीक आहे, सो चला. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपली वेनम पूर्णपणे लोडेड आहे. मजा वाटते ब्लॉगिंग करायला, फिरायला. सो हे करायला मला खूप जास्त मजा येते. सो एन्जॉय करते यार. भले ऊन असू दे, पण उन्हाची काही तक्रार नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी बटरला बघितलं, त्याच्यानंतर ते बाई ऊन काय असतं ते उन्हाबद्दल तक्रार करणं सोडून दिलं यार. त्याला बघितलं मी, थोडं मोटिवेशन भेटलं मला की यार हा पोरगा जर का सकाळी एवढ्या उन्हामध्ये मेहनत करतो, आपण ते गाडी चालवतो यार, ड्राईव्ह करतो, आपल्याला हवा पाणी सर्व लागतं. सो ठीक आहे, चला आता इथून निघूया
आणि आता घाट व्यवस्थित खाली क्रॉस करू पोलादपूर महाड इंदापूरच्या आसपास मला थांबायचा प्लॅन आहे. जरा जेवून घेऊ काहीतरी आणि मग पुढे आपलं सरसकट घराकडे निघूया. ठीक आहे चलो भेटतो जो मला खाली. चला मित्रांनो जवळजवळ 115 किलोमीटर ड्राईव्ह करून आपण आता पोचले माणगावमध्ये. टाईम झाला आहे 1:15 वाजलेत. आता भूक पण लागले यार. सरसकट आलो आहे आपण मगातपासून कंटिन्युअसली चालवत. आता कुठेतरी थांबूया. पुढे इंदापूरच्या आसपास एक हॉटेल आहे तिथे थांबूया. तिथे मी मोस्टली थांबतो. सो तिथे जाऊन काहीतरी खाऊ थोडं आराम करू रेस्ट करू आणि मग निघून जाऊ. बघा माणगावचे पूर्ण मार्केट आहे. दोन्ही साईडला पूर्ण स्टोअर आहे. जे काय अवेलेबल पाहिजे असेल ते तर अवेलेबल आहे. सर्व मोठं मार्केट आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर. जसं मी मागाशी म्हटलं तसं श्रीवर्धन हरिहरेश्वर दिघी दिव्यागार मसला वगैरे ह्या साईडला जाण्यासाठी इथून रस्ता आहे. हा लेफ्ट हँड साईडला माणगाव डेपो बघताय तुम्ही. चला इकडे हे डमडम असे भेटतात. माणगावला उतरायचे तुम्हाला कुठे जायचं असेल ते अशा प्रकारचे डमडम आहेत. फक्त रेट काय सांगतील ते जरा रेट जरा विचारून बार्गेनिंग करून बसा. कारण की टुरिस्ट बघितलं की आवाजासोबत रेट सांगतात. काय काय जण असतात असे. ऑब्व्हियसली त्यांचा पण धंदा आहे. बट थोडं बार्गेनिंग करा आणि बसा गाडीमध्ये. ठीक आहे चलो आता आपण माणगाव सोडतो आहे. आता पुढे माणगावचं रेल्वे स्टेशन येईल आपल्या राईट हँड साईडला आणि आपण सरसकट पुढे निघूया. तर रेल्वे नाही बघायला भेटली मागपासून. येताना फक्त ती एक बघायला भेटली ती पण मालगाडी होती. असं रेल्वे बघायला भेटलं की बरं वाटतं. तर बघा मित्रांनो ते आहे माणगाव स्टेशन. तो ब्रिज दिसतोय ना ते माणगाव स्टेशन आहे. बघा हे पूर्ण माणगाव स्टेशन इकडे हे बघा. तर आता माणगाव इंदापूरच्या आसपास आपण थांबूया. काहीतरी खाऊन घेऊ कारण जेवायचा टाईम झालेला आहे. जवळजवळ 1:15 वाजून गेला. काहीतरी पोटात टाकू. रेल्वे दिसली शेवटी. तिकडे पुढे इंजिन आहे नाही बघा. पूर्ण एक्सप्रेस दिसलीच शेवटी. वर तर रेल्वे ही बघा रेल्वे दिसले. नशीब बोललो आणि माझं लक्ष नव्हतं ॲक्च्युली. मला काय चालतंय तिकडे मग तिथे रेल्वे चालतंय आणि समोर आपली लालपरी तळा माणगाव. बरं वाटलं यार एक नंबर. माणगाव सोडलं कॅमेरा बंद करून बसलो. बघतो काय चाललंय बघतो रेल्वे कारण की सर्व पॅक आहे आवाज येत नाही इंजिनचा रेल्वेचा वगैरे. बघितलं तर रेल्वे चालले बाजूने आपल्या. चला मित्रांनो थांबूया आता इथे थोडं काहीतरी खाऊन घेऊ. चालेल ना बॅग आली चालेल. अच्छा गाडी सावलीला लावून घेऊया. ते काका बोलतो गाडी सावलीला लाव ते गाडी तापणार नाही है ना. बरोबर आहे. आपली गाडी राहू द्या उभी. मी सणा लावून ठेवतो जे टेन्शन नाही. गाडी राहता इथे आपण जाऊया आतमध्ये थोडं खाऊन घेऊया. हो मित्रांनो आता वाजले जवळजवळ 1:30 वाजले आणि आपण आता थांबलो इथे हॉटेलला जेवायला. इंदापूरपासून थोडंसं पुढे आलं की हॉटेल लागतं. सो इथं हायवेला येतो. तिकडे आपले वेनम त्या साईडला पार्क करून ठेवले सावलीमध्ये आणि आता ऑर्डर दिले चिकन मसाला आणि 2 रोटी ताक मागवलं थोडंसं. सो खाऊन घेऊया आणि थोडे ते आराम करू रेस्ट करू आणि इथून पुढचा प्रवास कंटिन्यू करू. जास्तीत जास्त अजून 150 किलोमीटर बाकी असेल. 120 ते 130 किलोमीटर मे बी बाकी असेल. सो बघा आपला ताक आलं आहे. म्हटलं पहिलं ताक घेऊन या बाकी जेवण यायला थोडा टाईम द्या. चला जेवण घेऊया आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. आपण जवळजवळ नाही म्हटलं तरी नॉनस्टॉप गेलो तरी पण जवळजवळ 3 तास लागतील आणि थांबत जरी गेलो तरी पण एक पकडून चालू ना 3.5-4 तास पकडून. अजून एक ब्रेकमध्ये होणार आहे कुठे ना कुठेतरी कारण की ऊन खूप लागते गरम हवा लागते. हो चला आता थांबलो इथे काहीतरी खाऊन घेऊया आणि पुढे प्रवास कंटिन्यू करूया. चला मंडळी जवळजवळ 1 तासाचा ब्रेक घेतला आहे मी इथे. हे बघा हे हॉटेल आहे. हॉटेल श्री मैत्री गार्डन ढाबा. सो इंदापूरच्या थोडंसं पुढे लेफ्ट हँड साईडला हे ढाबा आहे. हा मी ॲक्च्युली
डेली जेव्हा गावी जातो येतो ना तेव्हा इथंच थांबतो जेवण करायला वगैरे. तो मस्त जेवण भेटतं. काही पेड प्रमोशन करत नाहीये, जेन्युइनली मला जेवण आवडतं इथे. सो मी इथे जेवण थांबतो जेवणासाठी. जेवण दुपारचं असो रात्रीचं असो इथेच मी ब्रेक घेतो. आता इथे जवळ एक तासभराचा ब्रेक घेतला आणि आता वाजले जवळजवळ 2:36 झालेत. अजून नाही म्हटलं तरी पण जवळजवळ 110-120 किलोमीटर बाकी आहे. सो चला आता फटाफट क्लिअर करूया. तर जास्त काय दाखवणार का तर काही नाही, सेम तोच रस्ता आहे. सो आता बघू आता किती टायमामध्ये कव्हर करतोय. जेवलोय त्याचं रिॲक्शन काय आहे ते बघू आता. राईस वगैरे तर नाही खाल्लंय बट ठीक आहे यार, झोप येणार एवढं 100% आहे. बट लेट्स सी बघू कुठपर्यंत झोप येईल. झोप जर कसंच काय वाटलं झोपेसाठी तर अजून एक ब्रेक नक्कीच घेईल मी, कारण की सध्या आजचं काही घाई नाही आहे. फक्त संध्याकाळी घरी पोहोचून ब्लॉग एडिटिंगला घ्यायचे आहेत. सो मित्रांनो खराब रोडचं पूर्ण काम चालू आहे. जे मी बघतो ना एकदम खराब रस्ता होता, घाण रस्ता. वन साईड इकडचं काम केलेलं आहे आणि ह्या साईडचं काम चालू आहे. सो बरं वाटतं यार. हा जो 35 किलोमीटरचा पॅच जो पालीपर्यंत जातो एवढा घाण होता बापरे. सो बघा या रस्त्याचं साईडचं काम चालू आहे पूर्णपणे. इकडून एक वन साईड लेन पूर्ण झाल्या आहेत, त्या साईडला त्या तिकडच्या रस्त्याचं काम चालू आहे. सो बरं वाटलं ह्या टायमाला यार. सरसकट निघत आलो आहे. रस्ता एकदम मस्त आहे. इकडे काम झालं, हे काम बाकी आहे. हो बॉटल लावले ट्रकच्या चाकाला. बोललं काय लागतंय, काय फिरते चाकासोबत. बघायला त्याचं बॉटल फिरते. भाई क्या हुआ, ब्रेक क्यों मार रहे हो. ये भाई अजून बाहेरून ये. बघा शाणा एक ट्रकवाल्यांचं ना काय असतं ना आपल्याला काही कळतच नाही भाई. ह्यांना ना ओव्हरटेक करतच जायचं असतं एकमेकांना. हे साले एक तर आधीच एवढे फुल पॅक भरलेले असतात आणि तरी पण ह्या लोकांना ओव्हरटेक करायचं. काय वेगळीच मजा असते यांच्यामध्ये, काय वेगळी मस्ती यांच्यामध्ये काय माहिती यार. बघितलं तो कुठून चाललेला भाई, त्या दुसरा ट्रक चालला वाजून, त्याला पण त्याला ओव्हरटेक करून पुढे जायचं आहे. कोणती घाई असते यांना काय माहिती. आता जसं मुंबईच्या जवळ आपण पोहोचत चाललोय तसं हे सर्व कारखाने वगैरे शहराचं दर्शन होत चाललंय. हा साईडला जाणं ना एकदम बोर, मला वैताग येतो. इकडून त्या साईडला जातो ना आम्ही तेव्हा खूप बरं वाटतं यार. म्हणजे गावाकडच्या साईडला जातो ना तेव्हा दिसतं गाव, दिसतो डोळ्यासमोर गाव, ती मातीची घरं, ते सर्व दिसतंय. आणि आता बघा हे सर्व हळूहळू धड गाव पण नाही धड शहर पण नाही, हे हळूहळू इकडे सर्व सिटी दिसायला सुरुवात होते. मग मला हे आवडत नाही. ते मस्त तिकडे गावी जाताना माहिती असतं ना, जाताना खूप उत्साह असतो की भाई गावी चाललो आहे यार, खूप आनंद असतो. पण तेवढाच घरी जाताना मुंबईला एकदम असं ठीक आहे चल घरी चाललो आहे ना, जा घरीच चाललो आहे असं असतंय. तुमच्यासोबत पण होतं का असं? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्यासोबत तर दर टायमाला होतं यार. मी दर टायमाला जेव्हा गावी जातो ना फुल एकदम उत्साही असतो खूप. आणि जेव्हा मुंबईकडे जातो ना यार घरी जायचं आहे, नो डाऊट घरी जायची तर इच्छा असते. बट तो जो प्रवास आहे ना मधला रस्ता कोकणातून मुंबईला जाणारा, असं वाटतं यार शेट यार अजून थोडे दिवस थांबलो असतो तर काय झालं असतं. पण शेवटी थांबून काय करणार आहे ना. सो आणि मित्रांनो इथला जो आपला कॅमेरा होता मला आत्ता आठवलं. मी सांगेन करत होतो पण ते मला लक्षातच येत नव्हतं. तो आपला दुसरा कॅमेरा होता ना, तो कॅमेऱ्याचा काही प्रॉब्लेम नव्हता. तुम्ही जो स्टार्टिंगच्या पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम होता मेमरी कार्डचा. मी जो घरी जाऊन पूर्ण चेक केलं ना तर मेमरी कार्ड करप्ट झालं होतं, मेमरी कार्ड चालत नव्हतं. सो त्या मेमरी कार्डमधला बहुतेक डाटा जो आपण असा घेतला होता तो तसा गेला. जाऊ द्या काय करणार, होते राहतं आहे. आता जाऊन दुसरं मेमरी कार्ड घ्यावं लागणार आहे कारण की पुढचा काही राईट प्लॅन आहेत. सो त्याच्यासाठी मेमरी कार्डची गरज लागणार आहे. शूट करायचे तुम्हाला दाखवायचे आहे तर मेमरी कार्ड तर हवं आहे ना, मग ते आता जाऊन घ्यावं लागणार आहे. सो इसी बात पे एक लाइक शेअर सब्सक्राइब कर दो चॅनल को. व्हिडिओ बघा आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. एक लाईक तुमच्यासाठी फक्त एक लाईक असेल माझ्यासाठी खूप महत्त्वाची मोठी गोष्ट आहे ते. सो एक लाईक आणि एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या. तो चला आता थोड्या वेळात मी पोचन पेन पनवेल मग आपले मुंबई. अर्धा पाऊण तास झालं निघून जेवण गेल्यापासून. माइंड पूर्णपणे फ्रेश आहे, अजून झोप नाही आहे काही नाही आहे. असं कुठे काय मध्ये वाटलं तर मी थांबेन. तर मित्रांनो जुना रस्ता झलक दाखवतो तो साईडला दिसतोय तुम्हाला. हा रस्ता असा होता, हा तरी प्लेन आहे. त्याच्या असं वाटत होतं मी कुठे चंद्रावरती चाललो आहे. हे डुबुक असं होतंय. आपली वेणं म्हणजे काय टेन्शन होतं, मी सर्व उभं राहून निघून जायचं. पण भाऊ लय घाण रस्ता. 20 आणि 20 जास्तीत जास्त 25 त्यापुढे गाडीत जाऊ शकत नव्हती. वेनमला मी घेऊन जात नव्हतो त्याच्यामुळे भीती वाटत तिच्या मायला. खड्डे तसे मोठे मोठे होते. पण आता बघा मस्त सरसकट रस्ता गेला आहे. एक नंबर मजा येते गाडी चालवायला, बरं वाटलं. काय बाकी काय नाही, तिथून यायचो आपण आणि नंतर भाई जे बॅक पेन व्हायचं
ढुंगण अशा पद्धतीने दुखायचं, घरी जाऊन काहीच करायची इच्छा व्हायची नाही. बट आता नाही तसं. आता मी गावी पण गेलो ना, मस्त गेलो, काय वाटलं नाही मला एवढं. आता मग इकडे चाललं ना, बॉडी एकदम फ्रेश आहे, भले ऊन आहे बट नो प्रॉब्लेम. तर आता जायचं आहे, परत थोडे दिवस काम करायचं आहे आणि परत कुठेतरी भटक्याला निघायचं आहे. सो राईडचा प्लॅन आहे, राईड म्हणा किंवा कसंही म्हणा, प्लॅन तर सर्व केलेलं आहे. बघू आता कसं होतंय तसं. हा बघा, हा भाई बघा, राव लोकांना कसली घाई असते काय माहिती. अरे पळवा, मोकळा रस्ता असेल तर बिंदास पळवा, मोकळा नसता नाही तर कशाला. आणि एक शाबास की माझ्यासाठी तर होतेच होते, कारण की मी पूर्ण राईडमध्ये ही पूर्ण जवळजवळ 500 किलोमीटरची राईड झाली आपली, 500 ते 550 किलोमीटरची जर होईल घरात जाईपर्यंत. पण मी गाडी 85च्या पुढे नेलीच नाही आहे. एक ॲव्हरेज स्पीड काढला तरी तर माझा ॲव्हरेज स्पीड आरामात 80च्या स्पीडला तर मी कंटिन्युअसली गाडी चालवतच होतो. त्याहून 80 ते 85 त्याच्या पुढे मी गाडी घेऊनच गेलो नाही आहे. बघा आपण आलो पाली फाटाला, राईट साईडला माझ्या पाली फाटा इथपर्यंत होतो, इंदापूर ते इथपर्यंत तो रस्ता 35 किलोमीटरच्या पास जाम खराब होता. बट आता थम्स अप त्या रोडसाठी. रस्ता एक नंबर आहे, मस्त रस्ता बनवला, सिरियसली चांगला रस्ता. डोळे दाखवून मुंबई गोवा हायवेला तुम्ही आता प्रवास करू शकता. कोल्हापूर मार्गे जाण्यास, सातारा कोल्हापूर मार्गे जाण्याची आता काहीही गरज नाही आहे. तुम्ही सरसकट आपला मुंबई गोवा हायवेने प्रवास करू शकता. हे मी खात्रीशीर आता सांगू शकतो, कारण मी तो खेडपर्यंत प्रवास केला आहे आणि मध्ये फूडपर्यंत पण गेलो होतो. सो रस्ता एक नंबर आहे, हॅट्स ऑफ आहे. चलो अच्छा मायला, चला 3 वाजून गेलेत. मी म्हणतो एक 4च्या आसपास परत एक थांबेन कुठेतरी, पाणी वगैरे पिन आणि चाय वगैरे पिन कुठेतरी थांबून. विचार करतोय बघूया 4 वाजेपर्यंत कुठे जाईन तिथे, मग 4 वाजता एक ब्रेक घेऊया, है ना. एक ब्रेक तो बनताय. तर काय घरी जायचंच आहे आपल्याला, काही कामं तर काय आहे नाहीत. उद्या सकाळी उठून परत कामावर करायचं आहे. चलो व्ह्यू बघा, व्ह्यू. आपण आता आलो वडखलला. समोरचा व्ह्यू बघा, उंचावरून वडखलच्या ब्रिजवरती आपण आहे आता. समोरचा व्ह्यू बघा, मस्त दिसतोय. इकडे गेलं तर इकडे सर्व कंपन्या आहेत. हा वडखल अलिबागला जायला इकडून लेफ्ट आहे, पाठीमागून लेफ्ट केलं अलिबागला जायला. जर मुंबईवरून येत आहे तर तिथून खाली रस्ता घ्या, राईट आहे लेफ्ट आहे. सो अलिबागला जायला इथून अलिबाग हार्डली काहीतरी 50-60 किलोमीटर असते, तेवढं पण नसेल. भाई समोरच्या ट्रकवरून बघा अशी माती उडते. जेवढाचा फावड्याने माती त्या वरती ट्रकात टाकतोय त्याच्या तेवढीच माती वरती उडतोय. मला गोप्रोमध्ये कॅप्चर झाला असेल तर दिसेल तुम्हाला. इकडे सर्व मीठ हे करतात, मीठ बनवतं, मीठ नमक. अजून एक ब्रिज बघा, मे बी तुम्हाला गोप्रोमधून दिसत असेल तेवढं. अलिबागवरून येताना आपण इथे कनेक्ट करतो आणि आपल्या मुंबई गोवा रोडला लागतो. सफेद कांदे या साईडला, सफेद कांदे भरपूर विकायला भेटतात. हे औषधासाठी खूप चांगले असतात, असं बोलतात ते औषधी कांदे असतात म्हणून. आता मला घ्यायचे होते पण माझ्या गाडीत ठेवायला जागा नाही आहे आणि समोर मोठे ट्रॉली टर्न मारते. मला घ्यायचे पण गाडीमध्ये ठेवायला जागा नाही. 5ची बॅग पूर्णपणे पॅक आहे आणि समोर टँक बॅग सुद्धा फुल भरलेली आहे. आणि नुसते घेऊन अडकून तरी गेलो ना तर वरती न्यायचे घरी वांदे आहेत, कारण पार्किंग पासून वरती 5-10 मिनटं चालायचे आहे. सो राजा नेक्स्ट टाइम बघा, अलिबागचा प्लॅन आहे इथं इथे 1-2 महिन्यामध्ये. त्या टायमाला आपण घेऊन जाऊ कांदे हे सफेदवाले. बट तुम्ही कधी हर ट्रॅव्हल करसाल तर अवश्य घेऊन जा. हे खूप मेडिकली खूप चांगले असतात असं बोलतात. आपला जो रेग्युलर लाल कांदा आहे ना त्याच्यापेक्षा हा सफेद कांदा खूप चांगला असतो, पौष्टिक असतो. सो ठीक आहे, आता आपण थोडं पेनमध्ये एंट्री करू, मग तिथून पुढे अर्धा-पाऊण तासात पनवेल. ठीक आहे, चलो. हे मध्ये जिथे डायव्हर्जन येतं तिथे फक्त हा रस्ता असा, बाकी अदरवाईज मस्त रस्ता सगळीकडेच. हे बघा सफेद कांदे, इथे तर पूर्ण मार्केट आहे सफेद कांद्यांचं. हे बघा किती आहेत बघा. जास्त का नाही, 100-150 रुपयाला असणार पूर्ण एक कांदा. तो 80, 100, 120, 150 असा त्यांचा रेट असतो. हे बघा हे रायगड डिस्ट्रिक्टमध्ये जास्त भेटतात, रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग साईडला. इकडे जे यांचं प्रमाण जास्त आहे ह्या कांद्यांचं. हे बघा किती सारे. आणि आंबे पण झालेत मार्केटमध्ये विकायला. हे बघा हे कुठले आंबे आहेत काय माहिती नाही, कुठले हापूस आंबे आहेत काय आयडिया नाही आहे. ते मार्केटला विकायला पण आले, चांगले पिकून आलेत. आणि जर गावी अजून आंबे पिकले नाही आहेत तर अजून आतमध्ये बाटाचं कोयच आहे, बाट पण नाही झाले पूर्ण. कोय जेव्हा आंबे कवळे असतात त्याच्या आतमध्ये कोय असते, कोय पण हळूहळू होऊन तिचं बाटेत रूपांतर होतं. सो अजून बाटा कोय पण नाही धड झाले, बाटेत रूपांतर पण नाही धड झाले. इकडे मार्केटला आंबा विकायला आलाय.
कोणता आंबा आहे हा? काय माहिती भाई. हाय ग. चलो 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 70-80 किलोमीटर हो गया पहुंच जाएंगे. हे बघा इकडे ना ते सर्व ते काय असतं ते आपण घरात वापरतो ना का कुटायला बिटायला, खलबत्ता वगैरे, ते सर्व विकायला दगडाचे आहेत, विकायला ठेवलेत. आपल्यासमोर MSRTC ची शिवशाही, पण ते एक आयडिया नाही. बाप रे बाप. हे ना हे खूप खतरे असतं यार. हे याच्यावरती ना भीती वाटते गाडी चालवायला. त्याच्या मायला धड प्लेन पण नाही आणि धड हे पण नाही, तर फावडा मारून ठेवलाय फक्त. ह्याच्यावर ना गाड्या स्पीड जास्त व्हायचे चान्सेस असतात. बाईक 4 व्हीलर तर काय सरसकट निघून जाते, पण बाईकला लय त्रास होतो याच्यावरती. हलते गाडी नुसत्या. हे बघा शिवशाही चालली. हो चला. लेफ्ट हँड साईडला पनवेल सिटी, सॉरी माझ्या लेफ्ट हँड साईडला पेन सिटी. पनवेल आता येईल थोड्या वेळात. बघा इकडे हे पनवेल सिटी, पण पेन सिटी. सो बघा ही इकडे पेन सिटी आणि या साईडला इकडे हा पेनचा डेपो आहे. रामवाडी डेपो ज्याला म्हणतात ते. बघा ही डेपोची बिल्डिंग आहे. अजून आपल्याला पनवेल जवळ अर्धा पाऊण तास लागेल. चलो चालेल 3:40 एक 15-20 मिनिटांनी मी एक छोटा 10 मिनिटाचा स्ट्रेचिंग ब्रेक घेणार आहे. कारण की ना निकॅप बांधलेत ना, ते निकॅप एकदमच टाईट बांधले. तो जीन्स ना खूप स्ट्रेच झाली आहे. सो नीवरती ना जास्त प्रेशर पडतं आहे. सो म्हटलं तर 4च्या आसपासच ब्रेक घेऊ एक छोटासा, पाणी वगैरे पिऊ आणि मग सरसकट घरी निघू. एक 10 ते 15 मिनिटाचा एक छोटासा ब्रेक घेणार आहे मी आता. भाई या ट्रकचं पाठीमागचं कुठे गेलं? गायबच झालंय बघा. या ट्रकला काय आहेच ना पाठीमागे ट्रॉली बिल्ली काढून ठेवले वाटतंय. कसं वाटतं ना एवढं सत्य मुंडकं फक्त चालल्यासारखं वाटतंय, बाकीचं धड पुरा गायब आहे. हे इकडे बघा काहीतरी एक्सप्रेसचे डबे ठेवलेत उभे करून. मे बी तो ट्रॅक असेल. ट्रक बघितलं असं वाटतं नुसतं धडच डोकंच चाललंय, मुंडकंच चाललंय छोटं. बाकीची पुढची पाठची पुरी बॉडी गायब आहे. भाई इकडे इकडे हापूस आंबे आहेत बघा. आंबेच आंबे नक्की हापूसच आहेत का? अडीचे आंबे आहेत, पण काय माहिती कधीचे आहेत. कधीचे म्हणजे कसले आहेत ते? अडीचे आंबे आहेत. अडी घालून पिकवलेले आंबे आहेत, पण नक्की आता ते हापूसच आहेत, नॅचरली पिकवलेत का त्याच्यावरती ते केमिकल मारून पिकवलेत त्याचे काही आपल्याला आयडिया नाही आहे. चल लवकर. मॅडम एकदम आरामात रस्ता क्रॉस करतात. भाई तुम्ही ब्रेक मारा, मी ना लवकर जाणार, मी आरामात जाणार. मला बघा ना तुम्ही ब्रेक मारा, मी माझ्या हायच्या स्पीडला जाणार. सही आहे. तो मित्रांनो तिकडे समोर बघा, समोरच कर्नाळा किल्ल्याची झलक. कर्नाळाचा किल्ला समोरच दिसतो एकदम. कोपऱ्यात किती कॅप्चर करणार मला आयडिया नाही, पण समोरचं किल्ल्याचं पहिलं दर्शन झालेलं आहे. ह्याचाच अर्थ आपण पनवेलच्या जवळ पोहोचत चाललो आहे. थोड्याच वेळामध्ये आपण पनवेलला पोहोचू. हे देखो आता हा किल्ला जोपर्यंत क्रॉस होतो पण डोळ्यासमोर कंटिन्युअसली राहणार कर्नाळा किल्ल्यापर्यंत. कधी इकडे येते कधी समोर, पण 100% आपल्याला दिसत राहणार. आता कसं आहे ना, जोपर्यंत मी तो किल्ला क्रॉस करत नाही ना तोपर्यंत माझं लक्ष त्या किल्ल्यावरतीच राहणार आहे. सारखं माझा किल्ला खुणवत राहणार. का म्हणजे हमेशा मला मी इतक्या दिवस ह्या राईडला इकडे म्हणजे मी इतक्या दिवसांपासून इतक्या वेळ ह्या साईडला आपल्याकडे अपडाऊन करतो ना, तो पहिली झलक दिसली तिथपासून तो किल्ला मी क्रॉस करेपर्यंत कंटिन्युअसली मी पळत तिथे बघतच राहणार. कारण की ना किल्ल्यावरती एक झेंडा आहे वरती आपला भगवा. तो भगवा पूर्णपणे डोळ्यांना दिसतो आणि तो दिसल्यावरती ना काय माहिती मला वेगळं सुकून भेटतं यार त्याच्यामध्ये. सो मी पूर्ण तो किल्ल्यावरती ना भगवा शोधत असतो. आपला भगवा दिसत नाही तोपर्यंत मला जवळ जाऊन तो भगवा बघायचा असतो. ती फडक असतो भगवावरती. हे बघा समोर तो किल्ला आहे, समोरच दिसतो बघा टोक एकदम, आणि त्याच्यावरती तो भगवा आहे जो एकदम अभिमानाने फडकत असतोय. तो भगवा बघण्यात एक वेगळाच सुकून आहे आणि मी तो डेली बघत असतो. मला ते बघायला खूप आवडतं. आता जसं मी जवळ जायला माझं लक्ष अजून त्याच्यावरतीच राहील की भगवा भगवा भगवा. मी इमॅजिन करत असतो की समोर भगवा फडकतो आणि मग तो थोड्या वेळात आपल्याला दिसेल तो भगवा. तो चला बघूया आता तिथे आपण जाऊया. रस्ता तर एक नंबर आहे, काही हरकत नाही. तुम्ही बिंदास येऊ शकता या रस्त्याला, रस्ता एक नंबर आहे यार. चलो मी किल्ल्याच्या जवळ गेलो की मी तुम्हाला दाखवतो. बघूया कॅमेरा तुम्हाला दिसतोय का तो भगवा. दिसला तर चांगलीच गोष्ट आहे, ठीक आहे ना. मला आत्तापासून भास व्हायला की तिथं वरती तो झेंडा मला आत्ता दिसाय. भले तुम्हाला दिसत नाही आहे पण ते मला इमॅजिन होतं की तिथं भगवा दिसतोय. मला जवळ जाऊन क्लिअर दिसेल आपल्याला. चलो पण त्याच्या आधी आपलं मोस्टली त्याच्या आधी आपला छोटा ब्रेक होईल. चला तो बघा समोर आपला कर्नाळा फोर्ट, कर्नाळा किल्ला दिसतोय का तुम्हाला? एकदम आता क्लिअर दिसत असेल बघा समोरच तिथे. आणि तिथं वरती तो भगवा फडकतो आपला अभिमानाने. किती मस्त दिसतं ना. पावसाळ्यामध्ये हा ट्रेक एक नंबर आहे करणार का. एकदम सिंपल साधा ट्रेक आहे, मस्त करणार का ट्रेक आहे. एकदा आवडतो वन डे तुम्ही स्पॉट बघत असाल ट्रेकिंगसाठी तर नक्कीच आपल्या कर्नाळा किल्ल्याला भेट द्या. मस्त ट्रेक आहे. हे बघा किल्ला, हे बघा अजून जवळून बघा किती मस्त दिसतंय.
आजी असं रस्त्यातून नका चालू मधी मधी. तो बघा मित्रांनो, आता बघा पूर्ण क्लिअर किल्ला दिसतो बघा. तो बघा किल्ला, तो समोरवरती झेंडा फडकतोय. मी गोप्रो एवढं कॅप्चर करत नसेल लांबचं, पण हा तिथं झेंडावरती फडकतो आणि तो किल्ला आहे पूर्ण. आणि आता आपण कर्नाळा किल्ला क्रॉस करतोय. तर बघा आता समोर बघा एकदम क्लिअर दिसत असेल तुम्हाला व्ह्यू. दिसला का समोर क्लिअर एकदम? यस, तो आहे आपला कर्नाळा किल्ला. चला आता आपण कॉन्सन्ट्रेट करूया आणि आपला प्रवास पुढे कंटिन्यू करूया. अजून 4ला 5-10 मिनटं आहेत. सो त्यानंतर आपण थांबायचा आपला प्लॅन आहे. हे बघा किती मस्त दिसतंय. चला आता मी कॉन्सन्ट्रेट करून गाडी चालवतो. नाही थांबतो इथं थोडा वेळ आणि मग गाडी चालू. ऐक असं मित्रांनो, वाजले 4 आणि नशीब बघा काय समोरच आपला तिथं किल्ला आणि आपल्या इथून ब्रेक घेतला. मी म्हटलं तुम्हाला 5 मिनटं स्ट्रेचिंगचा ब्रेक घेणार आहे. सो तो ब्रेक आता मी घेतो इथे. ऐक आता बघा व्यवस्थित किल्ला तिथे समोरच आहे बघा. मित्रांनो माझा अवतार बघा कसा झाला, एकदम बेकार झाला. थोडं दिसतं बघा कसं बघा. इथं तुम्हाला दिसतं का इथे ही कॅप घातली होती ना, हे सर्व कॅपचं ना हे लागलंय. आणि मित्रांनो समोरच बघा तिथं वरती कर्नाळा फोर्ट. आणि आपण कर्नाळा फोर्टच्या समोरच थांबलोय. बरोबर 4 वाजतापर्यंत पोचलो. तेव्हा म्हटलं चला इथं ब्रेक घेऊया. आता ब्रेक इथं ज्यूस पितो आणि थोडं स्ट्रेच करून पुढचा प्रवास कंटिन्यू करू. अजून जवळ 1 तासभर तरी लागणार आहे पोचायला. तास काय जास्त, 1.5 तास लागेल. सो थोडं हातपाय जरा सरळ करूया आणि आपला प्रवास कंटिन्यू करा. टोपी घालतो आज यार, ते ना जाम दुखायला लागला. वरती होतं ना हेल्मेटमध्ये दाबून ते एकदम दुखायला लागलं. सो बघा आपली तिथे वेनम आपली उभी आहे, दिसते तुम्हाला तिथे वेनम उभी आहे. आणि बघा एक काका ते यांना सांगितलं ज्यूस बनवायला. समोरच किल्ला आहे कर्नाळा आणि तिथं आपण ज्यूस पितो. सो चला ज्यूस पिऊन घेतो, थोडं पाणी वगैरे पिऊया आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. सो मित्रांनो आपला ज्यूस आला आहे. ज्यूस पिऊन घेऊया आणि बाईकचे फोटो काढले आहेत मी 2-3. ते इंस्टाग्रामवरती टाकेन. फोर्ट किल्ल्यासोबत काढलेले आहेत. सो इथं इंस्टाग्रामवरती बघून घ्या. इंस्टाग्रामची लिंक मी इथं कुठेतरी खाली देईन. सो इंस्टाग्रामवरती सुद्धा फोटो बघून घ्या. आवडल्यास तिथे सुद्धा आपल्याला फॉलो करायला विसरू नका. आणि चला आता मी ज्यूस संपवतो आणि परत प्रवासाला लागतो. ठीक आहे चलो. सो मित्रांनो मला आपला ब्रेक घेऊन मेक शुअर आहे बघा. सकाळपासून 2 पाण्याच्या बॉटल्या घेतल्या. 1 बॉटल संपलं, दुसरी थोडंसं पाणी आहे, 1 तिसरी घेऊन ठेवलं आहे. सो काही खायला प्यायला घ्याल असं तिथे टाकू नका. आपल्यासोबत आपल्या घरी घेऊन जा किंवा कुठे रस्ता डस्टबिनमध्ये टाकून जा. इकडे तिकडे कुठे टाकू नका. सो बी अ रिस्पॉन्सिबल ट्रॅव्हलर, रायडर, एव्हरीथिंग. जे काय असेल ते कचरा करू नका. ठीक आहे. सो चला आता मी तयार होतो आणि आपण सर्व परत एकदा वॉटरपार्कच्या सेटअपवरती भेटूया. दर्शन घेऊया आणि आपण परतीच्या प्रवासाला निघूया. चला बरोबर 12 मिनटाचा ब्रेक घेतला आहे मी. 12 ते 15 मिनटाचा ब्रेक घेतला आहे आणि आता निघालो आहे मित्रांनो कर्नाळा घाटामध्ये. थोडासा ब्रेक घेतला तर जरा बरं वाटलं. जरा ना ढुंगण पूर्ण गेला कामात रे. सुन्न पडलं तर सुन्न पडलेलं पूर्णपणे. हा फिलिंगच नव्हती काय. आता जरा बरं वाटायला. आता परत थोड्या वेळात शून्य होईल. सो आता जवळ 1-1.5 तासात डायरेक्ट घरीच पोचू. आता रपारप घरीच गाडी मारेन. जास्त थांबत बसणार नाही. आता सरसकट निघत नाही. आता हे आला होता पुढे पनवेलच्या बघायच्यासमोर बिल्डिंग दिसायला लागल्यात. सो आता सरसकट निघत जाईल. आता नाही कुठं ब्रेक घेत बसणार. जे काय ते घरातच जाऊन ढुंगाण सरळ करणार. टाईम सांगायचं झालं तर 4:15 झालेत. घेते मित्रांनो. एक नंबर ही शेतकऱ्याची संपत्ती खरी. मस्त चालल्यात. कोण हात दाखवते भाऊ बसला. अच्छा ST आहे पाठीमाग. आपल्याला ट्रॅफिक समोरचा हिरो बघा कसले मोठे ट्रक आहेत. फूडपर्यंत पूर्ण ट्रॅफिक लागलेले आणि ती लेन खाली होती. आपल्याला आयडिया नाही. आपण सरसकट वरून आलो. हो चलो काय नाही आलो आपण साईडने. कंटिन्युअसली समोर ट्रॅफिक आहे. समोर पूर्ण ट्रक उभे आहेत. पूर्ण लाईन ट्रकने भरलं आहे. जेव्हा लांबपर्यंत जेव्हा दिसते तेवढे ट्रक आहेत. चला लवकर. एक नंबर. एकदा नवीन लाईन चालू झालेली आहे. एक गेला त्याच्या पाठोपाठ सर्वजण. बाबा बारका वाकून बघतोय सारखा. सीन बघा तिकडून इकडं त्या गाड्या, परत मध्ये आमच्या गाड्या, मध्ये जाणाऱ्या गाड्या, बाकी या 2 गाड्या येणाऱ्या गाड्या. सो अचानक भयानकमध्ये ट्रॅफिक भेटलेले आपल्याला. आता इथून परत आपल्याला कट मारायचा आहे. सो बाकीच्यांनी मारला आहे. चला. यस आपण घेतला. 3 मस्त चालले तिकडून.
आपण इकडून का चालू बरं ठीक आहे काही नाही. काय वाटतं कट मारायला? तिच्या मायला इथून येऊन पण इथंच भेटलो. त्याच्या बाहेरून गेलं असतं तर परवडलं असं. काय ग मस्त आलो एवढा इथे. इथूनच सुरुवात झाली ट्रॅफिकची राव. अभी तो और मुंबई में एंटर करना बाकी है, तभी क्या हाल होगा. अरे आधी पहिले ट्रॅफिक क्लिअर करूया. बघू तिथं आपल्याला मारायचं लेफ्ट पण ते ट्रॅफिकच आहे भाई. या ट्रॅफिकमध्ये आतून पूर्ण भिजलो यार. 2 मिनिटाच्या ट्रॅफिकमध्ये पुरा भिजलो पूर्ण. हेल्मेटपासून सर्व पूर्ण खाली आतून जॅकेट बिकेट सर्व भिजलो आहे मी. एवढा मस्त सुका आलेलो आणि यार ह्या 5 मिनिटामध्ये पूर्ण हालत खराब झाली. हटराव. सर चला आपण आता वेळ आली आहे आपल्या मुंबई गोवा हायवेला टाटा बाय बाय करायचे. आणि बघा मोठा ट्रक आहे जो आता पूर्ण टर्न मारणार आहे. त्यामुळे पाठची ट्रॅफिक अजून थांबवणार आहेत. पूर्णपणे थांबवले गेले. हे बघा हा घेतला आपण JNPTसाठी लेफ्ट. मुंबई गोवा हायवेला करूया आता बाय बाय. आणि JNPT मारून आता सरळ आपण निघणार आपल्या घरी. ठीक आहे. तर चला आता काय जास्त शूट करत बसत नाही. बघूया पुढे मुंबई एंट्री करायला तुम्हाला भेटतो मी. ठीक आहे ना. चलो आता इथून आपलं घर हार्डली राहिलं 35 किलोमीटर, 35 ते 40 किलोमीटर. सो आता जास्त जास्त 1 सव्वा तासात आपण घरी पोचू. घेतलं आपण मुंबईसाठी लेफ्ट. हे बघा नाशिक मुंबई सायन BRC एकदम सरळ. अजून इथून 30 किलोमीटर 30 ते 35. ठीक आहे. चला ते बघा समोर स्वप्ननगरी मुंबई झालं संपलं का. उद्यापासून तेच सकाळी उठा कामाधंद्याला पळा रात्री घरी या झोपा. चलो आता मी ऐरोली ब्रिजवरती आहे. ऐरोली खाडीचा जो ब्रिज आहे त्याच्यावरती आता सिग्नल क्रॉस करून मुंबईत एंटर करेल आणि तिथून हार्डली 15 ते 20 मिनटामध्ये आपण आपल्या घरी पोहोचू. समोर मस्त सूर्य महाराज माहोल तिकडे चालले आहेत. कालचा सूर्यास्त आपण आपल्या गावातून बघितलेला आणि आजचा सूर्यास्त आपण इथे ऐरोलीच्या टोल प्लाझावरती आहे मुंबईमध्ये बघतोय. सो हा आला आपला ऐरोली टोल प्लाझा. टोल प्लाझा क्रॉस केला की आपण ऑफिशियली मुंबईमध्ये एंटर करू. आता आपण मुंबईमध्ये एंटर केलेलं आहे. सो इथून आता 15 ते 20 मिनटं आपण आपल्या घरी. चला मित्रांनो आलो आपल्या एरियामध्ये. बस शेवटची 5 मिनटं. चल बाबा लवकर वैताग आला आहे. लवकर गाडी पार्क करू दे बाबा. सो चला मित्रांनो ती वेळ आली आता जी मला आवडत नाही यार. जेव्हा तुमच्यापासून लांब व्हावं लागतं इथे आल्यावरती. पण काय करणार जेव्हा एक ट्रिप संपेल तेव्हा तर दुसरी ट्रिप चालू होईल ना. सो चला आता वेळ आले ह्या ट्रिपला इथेच एंड करायची. आपण आलो व्यवस्थित सकाळी 10:30ला निघालेलो. आता वाजले 5:30. जवळजवळ 7 तास लागले आपल्याला इथे पोचायला. सो बघा आता आलो आपल्या पार्किंगमध्ये. आता गाडी पार्क करतो आणि जातो सरळ घरी. सो मित्रांनो हे बघा आपली वेनम इथे केलं मी पार्क. किलोमीटर बघायचं झाले तर टोटल जवळपास आपण चाललो 251 किलोमीटर. तो चला आता मी संदेश तुमच्या सर्वांची रजा घेतो. सामान सर्व लोड करतो अनलोड करतो आणि घरी निघून जातो. आय होप सर्व ब्लॉग तुम्ही बघा. तुम्ही सर्व ब्लॉग बघाल. तुम्हाला ब्लॉग आवडल्यास आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी संदेश आता तुमच्या सर्वांची रजा घेतो आणि भेटूया पुन्हा एका नवीन ट्रिपमध्ये नवीन एका राईडमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर स्वीट ड्रीम. बाय 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 बाय.